आणि ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतपत्रिकेवर मतदान आंदोलन करणाऱ्या मार्कडवाडीत शरद पवार दाखल झालेत। तर काँग्रेस खासदार राहुल गांधीही लवकरच मार्कडवाडीचा दौरा करणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांना या गावात कमी मतं मिळाली होती। मार्कडवाडीत जानकरांना मानणारा मोठा वर्ग असल्याचाही दावा केला जातोय। नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे। त्यांचं पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी सुनील दिवाण। सुनील, आज शरद पवारांचा मार्कडवाडीतला दौरा महत्त्वाचा मानला जातोय, कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती आहे तिथे? आता शरद पवार पोहोचलेले आहेत। शरद पवारांच्या सोबत जयंत पाटील आलेले आहेत, त्याच पद्धतीने विद्या चव्हाण आहेत, रिपब्लिकन पक्ष खराब गटाचे अध्यक्ष सचिन खरात आहेत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। आज खरं तर उत्तम जानकर हे आमदार जे आहेत त्यांना आज शपथ घ्यायची होती, मात्र त्यांनी आज शपथ न घेता इकडे पवारांच्या कार्यक्रमात इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे त्या ठिकाणी आता पवार पोहोचलेले आहेत। ईव्हीएमच्या विरोधात जो काही लढा उभा करायचा आहे त्याची सुरुवात मार्कडवाडीपासून सुरू करायची हे पहिलं पाऊल मानलं जातं आणि सर्वच विरोधी पक्ष हे मार्कडवाडीकडे आता हळूहळू एक एक नेते यायला सुरुवात होणार आहे। आता राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी येणार असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेले आहे। सभा सुरू होते, पवार आता इथल्या मार्कडवाडीच्या जनतेशी संवाद साधणार आहेत। मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आता पवार काय बोलतात, खरंच ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन जी लढाई लढायची त्याची सुरुवात आजपासून होते का हे सर्व आता पाहावं लागणार आहे। सुनील, राहुल गांधी आज पोहोचणार आहेत तिथे? नाही, राहुल गांधी आज पोहोचणार नाहीयेत, पण राहुल गांधींनी इथे येणार असं त्यांना कळवलेलं आहे। त्यामुळे त्यांचा दौरा अजून आलेला नसला तरी शरद पवार हे पहिले नेते जे इथं मार्कडवाडीला पोहोचलेले आहेत। देशातलं हे पहिलं गाव होतं ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी सुरू केली होती, त्यामुळे मार्कडवाडीत आता पहिल्यांदा येणारे शरद पवार आणि त्यानंतर हे नेते मार्कडवाडीला पोहोचतील पुढच्या काही दिवसात। नक्कीच। सुनील, शरद पवारांचा आजचा दिवसभराचा कार्यक्रम नेमका काय असेल, ते कुठले सभा करतील त्या गावात, नेमकं काय होईल आज? आता शरद पवार पोहोचलेले आहेत, मोठ्या संख्येने आता साधारण 1 तासाचा वेळ इथं असणार आहे। ते स्वतः या सर्वांशी संवाद साधणार आहेत। आज त्यांच्यासोबत काही कायदे तज्ञ येणार होते, ते अजून आलेले दिसत नाहीयेत। काल माजी जज बीजी कोळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे काही वकिलांसोबत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।